नमस्कार. नमस्कार अरुण भाऊ. आज माघारी झालेले आहेत. हो. आता खऱ्या अर्थानं चित्र स्पष्ट झालेलं आहे. कसं वातावरण आहे, तुम्ही फिरताय आणि मतदारांचा कसा प्रतिसाद आहे? अरुण भाऊ, खूप उत्स्फूर्त प्रतिसाद आहे लोकमतांचा. खरं तर लोकांनाही आता परिवर्तन हवं आहे. अगदी आम्ही घर टू घर प्रचार करतोय. लोकांच्या प्रतिक्रिया आमच्यापर्यंत येतात आहेत. लोकही खूप उत्सुक आहेत की खरं तर आपण पाहतो की जिल्हा परिषद पंचायत समिती या निवडणुका खूप कालावधीनं जावा लागला ह्या निवडणुका लागण्यासाठी. आणि आता खरं तर लोकांना परिवर्तन हवं आहे. कुठेतरी लोकांना नवीन चेहरा हवा आहे आणि त्या दृष्टीने लोकांचा उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळतोय. असं सांगतात की महेंद्र मावळतं खूप चांगलं काम होतं. तुमच्यापुढे खूप मोठं आव्हानही करतात. त्यांच्यापेक्षा जास्त चांगलं काम करून दाखवायचं. तर तुम्ही करू शकाल ते काम? नक्कीच अरुण भाऊ. कारण आम्ही तीनही उमेदवार जे हे डिंगोरे उदापूर जिल्हा परिषद गटातील हे सुशिक्षित आहोत. आम्हाला प्रशासनाचा अनुभव आहे. गारेताई ह्या 5 वर्ष ह्या तळेरान गावच्या सरपंच होत्या. शिंगाडेताई सरपंच होत्या. मीही गेली 3 वर्ष मड ग्रामपंचायतमध्ये ग्रामपंचायत सदस्य म्हणून काम करते. निश्चितपणे महेंद्र भाऊ असतील किंवा गारे सर असतील किंवा अजूनही शिंगाडे भाऊ असतील, यांचं मार्गदर्शन आम्हाला राहणारच आहे. पण आम्हीसुद्धा सावित्रीच्या जिजाऊच्या लेकी आहोत. आम्हीसुद्धा आमची योग्यता ही सिद्ध करू आमच्या कामात. ज्यावेळेस प्रवेश झाला त्यावेळेस दादा म्हटले होते की मोठी टक्कर खरं तर या गणामध्ये आहे. हो. काय कसं पाहत आहे? कुठेतरी काय मनात भीती वाटते किंवा काय? अजिबात नाही. कारण ही लढाई ही धनशक्ती विरुद्ध जनशक्तीची आहे. अजिबात भीती नाही वाटत. आमचा विश्वास हे आमच्या सर्वसामान्य जनतेवर आहे. आम्ही केलेल्या कामाची पोचपावती, आमचा जनसंपर्क आणि आमचं लोकांवरचं प्रेम आणि लोकांचं आमच्यावरचं प्रेम, यामुळे आम्हाला कसलीही दडपण किंवा भीती नाही आहे आणि आम्हाला निश्चितपणे आमच्या विजयाची खात्री आहे. काय विजन घेऊन तुम्ही लोकांपुढे जाणार आहात? नक्कीच आमचं विजन हे आमच्या जाहीरनाम्यातून तुम्हाला दिसेलच. निश्चितपणे की युनिक आणि आगळा वेगळा जाहीरनामा हा आमचा असेल. आज आम्ही प्रत्येक गावागावात फिरतोय. प्रत्येक गावातील समस्या ह्या आम्ही एका कागदावर लिहून घेतोय आणि आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही त्या निश्चितपणे जी आश्वासनं देऊ ती पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न राहील. गटामध्ये कोणकोणत्या समस्या आहेत प्रामुख्याने? समजा ते बिबट समस्या असतील हो, किंवा आपल्या नगर कल्याण महामार्गावर होणारे अपघात असतील, वैद्यकीय सुविधा असतील, या सगळ्यासाठी तुम्ही काय करणार आहात? नक्कीच वैद्यकीय सुविधा असेल किंवा शरददादांच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करूच. परंतु एकीकडे पाहिलं ना अरुण भाऊ, एकीकडे आपण स्वातंत्र्याची 75 म्हणजे अमृत महोत्सव साजरा केला आहे. परंतु आमच्या आदिवासी पट्ट्यात अजूनही काही मूलभूत सुविधांपासून लोक वंचित आहेत. आम्ही फिरतोय, साधा रस्ता, पाणी, वीज यासारख्या मूलभूत समस्या सुद्धा सोडवल्या गेलेल्या नाहीत. निश्चितपणे आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार शरददादा सोनवणे असतील, यांच्या माध्यमातून आम्ही त्या सोडवण्याचा निश्चितपणे प्रयत्न करू. आता जर आपला गट जर पाहिलं तर आदिवासी समाज हा तितकाच आहे किंवा बिगर आदिवासी समाज देखील तितकाच आहे. तर या सगळ्या युवकांच्या रोजगारासाठी आपण काय प्रयत्न करणार आहोत? नक्कीच दादांच्या माध्यमातून आमचा प्रामुख्याने त्याच विषयावर भर असणारे. आज आमचा हा धरणग्रस्त भाग आहे. लोकांच्या जमिनी गेलेल्या आहेत. लोकांना रोजगाराचा प्रश्न हा खूप मोठा आहे आणि आमचा विश्वास आहे की आमचे नेते आदरणीय शरददादा सोनवणे हा प्रश्न सोडवतील. आपण जर पाहिलं तर बनकर फाट्यावर मोठ्या प्रमाणात लोक रोजगारासाठी येतात. तर त्या लोकांना त्यांच्या गावात किंवा त्यांच्या शहरामध्ये, त्यांच्या शेतामध्ये रोजगार मिळेल यासाठी आपण कसं प्रयत्नशील राहणार आहोत? नक्कीच आपला तालुका हा पर्यटन स्थळ म्हणून जाहीर झालेला आहे आणि त्या दृष्टिकोनातून, पर्यटनाच्या दृष्टिकोनातून आणि दादांच्या माध्यमातून जर काही योजना आपल्याला आणता आल्या तर निश्चितपणे आपण त्यासाठी प्रयत्न करू. एकीकडे आपण पाहतोय की आता जे मराठी शाळा ज्या आहेत त्यांचा पट हा खूप कमी होतोय, सातत्याने घसरला जातोय. मराठी शाळांची काही दुरुस्ती असेल त्या देखील ऐरणीवर आलेल्या आहेत किंवा जिल्हा परिषदचे काही शिक्षक आहेत त्यांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. त्या सगळ्याकडे तुम्ही कसं पाहता? निश्चितपणे सर, मला तर हा म्हणजे माझं स्वतःचंही D.Ed झालं असल्यामुळे शिक्षकांच्या ज्या काही समस्या आहेत त्या मला निश्चितपणे माहिती आहेत आणि त्या सोडवण्यासाठी मी निश्चितपणे प्रयत्न करेल. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि जिल्हा परिषदेच्या शाळांची गुणवत्ता कशी वाढेल याकडे जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न करेल. निश्चितपणे मराठी शाळा ज्या आहेत, जिल्हा परिषदेच्या शाळा आहेत, त्या डिजिटल करण्याचा प्रयत्न कर. आपण बघतो हे डिजिटल युग आहे आणि त्या दृष्टिकोनातून ह्या शाळांचाही दर्जा उंचावण्याचा निश्चितपणे प्रयत्न करेल. तरुणांना काय आवाहन कराल? निश्चितपणे मी माझ्या मायबाप जनतेला आव्हान करेल की ही संधी आहे तुमच्यासाठी, एक परिवर्तनाची लाट आहे. तुम्ही सर्वांनी ह्या परिवर्तनाच्या ह्या संधीचं सोनं करा. निश्चितपणे आम्ही तीनही उमेदवार मी ग्वाही देते की 5 वर्ष तुमची सेवक म्हणून काम करू आणि तुमच्या कुठल्याही विश्वासाला तडा जाणार नाही यासाठी प्रयत्न करू.
धन्यवाद. धन्यवाद. तुम्हाला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद अरुण भाऊ.